आज आम्ही एक समोर ट्रिप करत आहे गुंची गावाकडे बेळगावपासून किती 50 काय ते अंतरा 50 काय किती अंतरावर आहे 6 किलोमीटरच्या अंतरावर आणि तिथे जाणार आहे. मी आज आणि काय काय बघूया तिथं आणि तिथे श्री माऊली देवी टेम्पल आहे त्या साईडला जाऊन मी मेन म्हणजे आणि काय काय ते बघूया. आज मी सोलो ट्रिप करणार आहे आणि तुमच्या सपोर्ट आणि माझ्या चॅनलवर 100 आणि आपण आता आलो आहे इंटॉरवर बघू शकता आणि आजचं क्लायमेट बी पूर्ण मस्त आहे बघू शकता. आता आम्ही V2 कडे आहे. आता बघूया समोर जाऊया आता थर्ड गेट करून. आणि आजचं क्लायमेट बी पूर्ण मस्त आहे बघू शकता. पाऊस नाही आहे काय नाही आहे. सकाळपासून तर काय पाऊस नाही आहे. रात्रभर तर पूर्ण जोरात पडलेला पाऊस आणि आमचा प्लॅन होतं आहे का नाही ते बी गॅरंटी नव्हतं. आणि साईडला बघू शकता पूर्ण हे आहे. थर्ड गेटवर आलेलो आहे मी आता बघू शकता. चढलेलो आहे थर्ड गेटवर आणि गाडी जरा पेट्रोल बी कमी आहे. पेट्रोल बी समोर कुठं स्टेशन गावते का बघूया. तिथं स्टेशनमध्ये पेट्रोल बी घालायला पाहिजे मला. आणि आता पेट्रोल पंप आलेला आहे समोर HP तर पेट्रोल घालूनच आणि तर नंतरला आणि प्रॉब्लेम व्हायला नको. बघूया काय काय होतं गर्दी आहे की नाही पेट्रोल पंपमध्ये. आता E20 आलं आहे तर खराब यायला आहे पेट्रोल. मला मग आली तर पूर्ण मायलेज खराब द्यायला आहे. आता पेट्रोल भरलेलं आहे. आता जाऊया मी आणि आमचा आता इथून किती अंदाज 60 किलोमीटरच्या अंतरावर आहे. खानापूरपासून जरा 15 काय 16 किलोमीटरवर आहे. आणि बघूया काय काय होतं त्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आता तरी इथं ऊन आलेलं आहे फुल बघू शकता. किती दिवसाने आलेलं आहे बेळगावमध्ये. आता ऊनच यायचं नाही आता ऊन आलेलं आहे. आणि क्लायमेट बी पावसाचं धरलेलं आहे समोर. आता मी पिरानवाडी क्रॉस करायला आलेलो आहे बघू शकता. राईट साईडला गेलो तर पिरानवाडी येते. आता जाऊया आम्ही लेफ्ट टर्नर्स मारून सीधा हायवेवर. आता 2 मिनटं आधी म्हटलेलं ऊन आलं. आता एकदम पाऊस जोरात चालू झाला आहे बघू शकता. समोर पूर्ण कॅमेरा भिजलेला आहे माझा बहुतेक आणि पूर्ण पाऊस येत आहे. आता राईट टर्न मारून हायवेवर सीधा जाऊया खानापूरकडे. बघूया आता काय काय होतं. आता हायवे बी ओपन केले ते नवीन नाही त्यामध्ये बंद होते. पुढे जाऊन जरा हे करायला लागत असतं देसूला जाऊन. आता हायवे बी ओपन केलं फर्स्ट क्लास जाऊया. आता काय काय होतं बघूया. समोर पाऊस तर खूप येत आहे बघू शकता. आम्ही खानापूर क्रॉस केलेला आहे आणि इथं बघू शकता मल्लप्रभा नदी पूर्ण भरलेली आहे. आणि आम्ही आता मल्लप्रभा नदीकडे आलेलो आहे आणि आमची एंटॉर बघू शकता आणि मी खानापूर क्रॉस केलेलं आहे. आणि बघूया काय काय होते. पहिलं स्टॉप घेतलेलं आहे तर पूर्ण गाडी हिट झाले म्हणून बघू शकता. आणि घाण तर खूप झाली. हे काय मडगाड चेंज केलं तेव्हापासून तर फुल घाण. तुम्हाला 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे तसं नाही आहे. मी आता मोबाईल मॅपमध्ये चेक केलेलं 17 ते 18 किलोमीटरच्या अंतरावर दाखवत आहे. आणि बघूया आता गाडी मारायला तर खूप मजा येते. आणि इथं क्लायमेट तर काय विचार करू नका तसं आहे. एक साईड पाऊस एक साईड ऊन. आता आणि ऊन आलं बघू शकतो समोर पूर्ण पाऊस बी मिन्सिन यायला आहे. खरं काय क्लायमेटचं तर काय सांगायला येत नाही. त्या साईडला जंगल एरिया आहे म्हणून बघू शकता समोर. आणि आता आणि पाऊस चालू झालेला आहे बारीक बारीक मिंजवेन. आणि आता हे हायवे संपलेला आहे सर्व्हिस हायवे आता लागते. बघूया आणि काय काय होतं बघूया समोर काय काय होते आणि काय काय होते. तिथून अजून 15-14 किलोमीटर असणार वाटायला आहे मला. आणि बघू शकता पूर्ण पाऊस आणि चालू झालेला आहे. इथून दांडेली 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे आता. आणि आम्ही आलो आहे जरा क्रॉस होता इथं बघू शकता. रोड तर फुल खराबच आहे. दांडेली गोवा जाताना तो रोड पूर्ण खराब आहे बघू शकता. पूर्ण चिखल आणि लेफ्ट साईडला तर रोड करायलाच खरं कधी होतं आहे काय मी तर झाले किती 7 ते 8 वर्ष झाले करायलाच ते नाही. त्याच्यापेक्षा जास्ती झाले वाटायला आहे मला तर काय थोडं हे माहीत नाही करायला लई बाद झालं आहे. रोड बघू शकता पावसात तर फुल बेकार हालत होती इकडं सगळ्यांना. तर गावातल्या लोकांना तर पूर्ण हे होतं ते बस ते खूप आवडतात तिथं बघू शकता. पूर्ण रोड बेकार झालेला आहे हालत रोडाची. आणि इथून किती 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर दाखवायला आहे. मी मोबाईल मॅप चेक केलेलो. आणि गुगल मॅपमध्ये समोर दाखवत होतं खरं इथं राईट साईडला एक मान लावलेला आहे. गुगल मॅपमध्ये काय लांब दाखवत होतं काय मी त्याला इथं बॅनरमध्ये का नका मान बघूनच मी आता आणि टर्न मारलो तर मला लई लॉंगकट पडलं असतं. बघू शकता इथं श्री माऊली मंदिर म्हणून लिहिलेलं आहे वरती. अँगलमध्ये दिसायला आहे की नाही काय माहीत नाही मला. आणि पाऊस तर खूप येत आहे आणि विंडविल तर
तुम्हाला पूर्ण आवाज येत आहे असणार. आणि आता आपण गुंजी गावात पोहोचलेलं आहे. इथून काय तर 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गावातूनच तेवढं काय लांबच नाही आहे. आणि रोड पण पूर्ण मस्त केलेला आहे. गावात पूर्ण सिमेंटचा रोड आणि बघू शकता आता मी समोर आलेलो आहे. मंदिर दिसू शकते तुम्हाला. आणि आपण मंदिरकडे आलेलो आहे. बघू शकता मंदिर पूर्ण समोर आता पाऊस यायला आहे. मी आल्याबरोबर पूर्ण जोरात पाऊस यायला आहे. बघू शकता पूर्ण हे आहे. गाडी आमची एंटर बी बघू शकता. आता जाऊया मंदिरच्या आणि काय पाहता बघूया. मंदिरात आपण आलो आहे. बघू शकता समोर. आणि मंदिर तर पूर्ण मस्त केलेलं आहे. रंगीबिरंगी. मंदिर तर पूर्ण सुंदर आहे. बघू शकता. आणि पूर्ण शांत आहे. मी मंदिरच्या बाहेर आलेलो आहे. बघू शकता पूर्ण पाऊस जोरात आला. आणि मंदिर बी बघू शकता किती सुंदर आहे. इकडं बघू शकता पूर्ण जंगल एरियामध्ये एक मंदिर आहे. चारी साईडनं बी फिरूया मंदिरच्या. स्लिपरी तर फुल होत आहे. बाजूला बी मंदिर खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण. तुम्ही गोव्याच्या रूटने जाता ना या मंदिराला नक्की भेट द्या. श्री महाबली मंदिर आहे. पूर्ण मंदिर तर फुल मस्त केलेलं आहे. बघू शकता. आणि साईडला पूर्ण जंगल एरिया आहे. आणि हे रोड दांडेलीला जायच्या रोडला आहे. नक्की विजिट करेन याला. आणि बघूया काय काय होतं. स्लिपरी तर खूप होत आहे. तर बघू शकता पूर्ण हे स्लीप व्हायला बघून चालायला पाहिजे. आणि मस्त मजा आली. शांत सुंदर पीसफुल मंदिर आहे. काय करते मी काय नाही. बघू शकता पूर्ण मध्ये मच्छीचं पूरचं लई आहे. त्याच्यानंतर मी एक गणपतीचं शूट होतं तिथं आलेलो. बघू शकता इथं 2-3 सिनेमॅटिक शूट घेतलोय. बघूया तुम्हाला बी गणपती येते ना असं काय तर मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही बी इकडे भेट देऊ शकता. हे अनगोळ मेन रोड क्रॉस करे विद्यानगर क्रॉस करेत. आणि बघू शकता तुम्हाला बी पाहिजे असेल तर इथं विजिट करू शकता तुम्ही.